मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही प्रियाला चांगलीच खडसावते आणि म्हणते, प्रिया, मी घरातील सगळी कामं ना आटोपून चालली आहे आणि मुळात ना बाहेर मी कामासाठीच चालले आहे, हे हुंडारायला नाही, असं म्हणून ती सर्वांसमोरच प्रियाला चांगली झापते. त्यावरती आता प्रिया लगेचच ओरडते आणि म्हणते, पूर्ण आजी, अगं बघ बघ, मनमानी तर ही करती आहेच, परंतु उलट उत्तरंसुद्धा द्यायला लागली आहे. तरीही आता प्रियाकडे सगळेजण नकळतपणे दुर्लक्षच करतात, कारण सर्वांना माहीत असतं की प्रिया नुसती आरडाओरडा करते आणि सायली मात्र सगळं काही काम करून सर्व व्यवस्थित आटोपून निघाली आहे. म्हणूनच अर्जुनसुद्धा आता तिला म्हणतो, सायली, तुझं झालंय का, आवरलंय का, निघायचं का? मग सायली म्हणते, हो निघूयात हां आपण. त्यावरती सायली, येते पूर्णाजी, येते आई, असं म्हणून जायला निघते. मग आता ते दोघेही गेल्यानंतर प्रियाच्या मनात येतं की या दोघांना थांबवण्यात कुणीही मला रिस्पॉन्स तर दिला नाही, मग आता मलाच काहीतरी करावं लागेल, दोघांचा पाठलाग आता मला करावाच लागेल. त्यावेळी प्रियासुद्धा आता सर्वांना सांगते, मला एका मैत्रिणीच्या घरी जायचंय, मी निघते हां. मग तेवढ्यातच अश्विन तेथे येतो आणि म्हणतो, अगं तन्वी, आपल्याला जरा बाहेर जायचंय, माझ्या मित्राच्या घरी वास्तुशांत आहे ना, त्यामुळे त्याने इन्व्हाइट केलंय आपल्या दोघांना. मग प्रिया सर्वांसमोर विचारते, आत्ताच जायचंय का? अरे मला एक काम होतं ना, म्हणून तुला बोलले, आपण नंतर नाही जाऊ शकत का? त्यावेळी तुझं काम आहे ना, ते नंतर कर, आपण दोघं जाणंही गरजेचं आहे. मग प्रियाची आता कोंडीच होते आणि काय करावं तिला सुचत नसतं. त्यावेळी प्रताप म्हणतो, तन्वी, अगं मैत्रिणीला भेटायला जाणार होतीस ना, पण त्यापेक्षा वास्तुशांत जास्त महत्त्वाची नाही आहे का? प्रियाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, हो बरं ठीक आहे, मी जाते त्याच्याबरोबर, असं म्हणून दोघेही तिथून जातात. तर पूर्ण आजी जरा रागातच प्रियाकडे पाहतात. दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता चैतन्याला भेटतात. मी तुला जी लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सगळं सामान आणलंय का तू, चैतन्य, असं अर्जुन विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, अरे मी सगळं सामान घेऊन आलोय. तो त्याच्याकडे त्या सामानाची पिशवीच देतो. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन दोघेही वास्तुशांतीवरून येतात, गाडीजवळ उभे असतात. तेव्हा तो म्हणतो, हे बघ तन्वी, बरं झालं तू माझ्याबरोबर आलीस, नाहीतर त्याने मला 4 वेळा ऐकवलं असतं की वास्तुशांतला आला नाहीस म्हणून तू. तेव्हा ती म्हणते, हो अरे अश्विन, त्यानिमित्ताने माझीसुद्धा त्यांच्याबरोबर भेट झाली ना. तेव्हा तो म्हणतो, हो ते तर आहे, बरं तुला तुझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं ना, चल मी तुला ड्रॉप करतो तिकडे मग. तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि म्हणते, नको नको अश्विन, अरे तुला उशीर होईल, मी माझी जाते की. तेव्हा तो म्हणतो, अगं नाही होणार उशीर, मला OPD वगैरे तसं काही नाही आहे, त्यामुळे मी तुला ड्रॉप करतोच. तेव्हा ती म्हणते, अरे नको अश्विन. मग तो विचारतो, तुझी मैत्रीण ती कुठे राहते? तेव्हा ती म्हणते, अरे हॉस्पिटलच्या एकदम विरुद्ध दिशेला राहते, आणि म्हणून म्हणते अश्विन, मी ऑटोने जाईल. तेव्हा तो म्हणतो, अगं बाहेर पावसाचं वातावरण झालंय आणि तू अशी भिजत जाणार आहेस का? आणि माझ्या बायकोला त्रास झालेला मला नाही चालणार, असं प्रेमाने तो म्हणत असतो. तेव्हा प्रियाच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात जाते आणि तिच्या मूळ स्वभावामध्ये ती येत म्हणते, बास रे, या अतिकाळजीने ना मला अगदी इरिटेट व्हायला होतं आणि माझं डोकंसुद्धा मग फिरतं. असं रागातच जेव्हा आता ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता अश्विनचा चेहराच पडतो आणि त्याला वाईट वाटतं. तो बिचारा खाली मान घालून उभा राहतो आणि म्हणतो, ठीक आहे, सॉरी. मग प्रिया साळसूतपणाचा आव आणते, त्याच्याबरोबर गोडगोड बोलते आणि म्हणते, अरे अश्विन, मी काही कुकुलं बाळ आहे का रे, माझी तू सारखी सारखी काळजी करतोस? आणि माझी काळजी करण्यापेक्षा तुझी डॉक्टर म्हणून ड्युटी निभावणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं नाही आहे का? आणि म्हणून म्हणतीये की तू जा. तेव्हा अश्विन तिच्याबरोबर एक शब्दही न बोलता आता तेथून जातो. तेव्हा प्रिया बाय असं लाडातच म्हणते, तरीही तो बाय हाय काहीच करत नाही. नंतर प्रिया स्वतःच म्हणते, किती चिवट आहे हा अश्विन, आता याला काय साक्षीकडे घेऊन जाऊ का मी? इकडे सायली आणि चैतन्य हे दोघेही अजून बाहेर उभे असतात. त्या दोघांनाही जरा टेन्शनच आलेलं असतं. मग चैतन्य सायलीला इशारा करून समजावतो, होईल सगळं नीट. ते दोघेही अर्जुनचा वेट करत उभे असतात. तेवढ्यातच अर्जुनची तेथे एंट्री होते. आता अर्जुनने आपला पूर्ण लुकच चेंज केलेला असतो, अगदी तो साधूबाबा झालेला असतो. त्याचबरोबर धोतर नेसलेलं असतं, त्याचबरोबर
इथे मोठे मोठे केसांचा विग सुद्धा लावलेला असतो, त्याचबरोबर दाढी सुद्धा लावलेली असते, ती सुद्धा नकली. आणि अगदी म्हाताऱ्या साधूबाबाचा वेश घेऊन त्या लुकमध्ये तो या दोघांसमोर हजर राहतो. ते पाहून आता सायली आणि चैतन्य या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. ते दोघेही आता लगेचच त्याच्याकडे पाहू लागतात आणि त्यांना ओळखूच येत नाही की खरंच हा अर्जुन आहे का. एका क्षणी चैतन्याला प्रश्नच पडतो, खरंच हा अर्जुन आहे का. म्हणूनच तो म्हणतो, अरे अर्जुन, खरंच तू अरे ओळखूच येत नाही आहे. मग अर्जुन आता हसतो आणि स्टाईलनेच अशी केस मागे करत विचारतो, खरंच ना. पण तुला सांगू चैतन्य, ही सगळी ना माझ्या बायकोची कमाल आहे. तेव्हा सायली म्हणते, हो पण आता पुरेपुरे हां, माझं कौतुक नको, आपल्याला पुढे जायला अजिबात उशीर व्हायला नको, असं ती चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही सांगते. पुन्हा चैतन्याला विचारते, भाऊजी पहा ना, काही राहिलंय का चुकून. मग आता चैतन्य म्हणतो, नाही नाही, काही राहिलंच नाही आहे. आणि तसंही अर्जुन मला ओळखूच येत नाही आहे, असं म्हणून पुन्हा तो एकदा त्याच्यावर हसतो. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी अहो नका ना हसू प्लीज. मग चैतन्य आपला गप्प राहतो. त्यानंतर सायली पुन्हा एकदा अर्जुनच्या दाढीला हात लावते आणि बघते सगळं काही व्यवस्थित आहे की नाही, नाहीतर मध्येच दाढी वगैरे पडायला नको, काही प्रॉब्लेम व्हायला नको, याचीच तिला सर्वात जास्त भीती वाटत असते. तर दुसरीकडे आता साक्षीच्या आईची पुण्यतिथी असते, तर तेथे गुरुजी आलेले असतात आणि त्या श्राद्धाचा कार्यक्रम तेथे सुरू असतो. तेथे आता साक्षी आणि महिपत हे सगळे विधी पूर्ण करत असतात, त्यांचे पंटरही तेथे बसलेले असतात. तेवढ्यातच तेथे आता प्रिया येते आणि त्या सगळ्यांकडे पाहतच राहते. मग मनात विचार करते, इथे काय आहे आज नक्की, असं म्हणून ती निरखून जरा पाहते तर तिला समजतं साक्षीच्या आईचं श्राद्ध वगैरे असेल. मग ती पुढे जाते. त्यानंतर ती पुढे जाते आणि त्या कार्यक्रमासाठी तिथे हात जोडून बसते. दुसरीकडे अर्जुन, चैतन्य आणि सायली हे तिघेही आता महिपतच्या बंगल्याजवळ येऊन खरं तर पोहोचलेले असतात. आता पुढचा प्लॅन काय, पुढचा टप्पा काय, हे सायली त्याला समजावून सांगते आणि म्हणते, अहो तुमच्या लक्षात आहे ना सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तसं आहे लक्षात. मग आता सायली म्हणते की माझ्या पाठीमागे म्हणा बरं की तुझा आता वाईट काळ सुरू होणार आहे, मला तशी चाहूल लागतीये. मग आता अर्जुन तिच्या पाठीमागे ते रिपीट करत असतो. तेव्हा सायली म्हणते, तुला या संकटातून फक्त तुझी स्वर्गवासी आईच बाहेर काढू शकते. तेव्हा अर्जुन ते वाक्य पुन्हा रिपीट करत असतो, परंतु स्वर्गवासी हा शब्द त्याला व्यवस्थित उच्चारता येत नसतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी एक करेक्शन करतो यामध्ये, वहिनी याला स्वर्गवासी वगैरे म्हणायला सांगूच नका तुम्ही. तर साक्षीला तर माहीत आहे ना तिची आई स्वर्गवासी आहे, फक्त आईच या संकटातून बाहेर काढू शकते असं म्हणायला सांगा अर्जुनला. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे. मग पुढे आता सायली विचारते, तुमच्या सगळं लक्षात आहे ना हो बाकीचं. मग आता अर्जुन म्हणतो, हो नको काळजी करू. तो म्हणतो, ती झोळी दे ना. मग आता ती झोळी सायली त्याच्याकडे देते. अर्जुन आपल्या गळ्यात अडकवतो आणि लगेचच साधूबाबा बनून आता तिकडे जायला निघतो. त्यानंतर सायली आणि चैतन्याला जरा धडकीच भरते की होते की नाही काम काय माहीत. त्यानंतर अर्जुन हा मागे पाहतो, दोघांनाही थम्सअप करतो. मग सायली आणि चैतन्य दोघेही त्याला ऑल द बेस्ट म्हणतात. त्यानंतर अर्जुन आता आपली दाढी केस वगैरे सावरत मोठ्या स्टाईलमध्येच म्हाताऱ्या बाबाचा साधू वेश घेऊन आता साक्षीच्या बंगल्याकडे येत असतो. त्याला आता वेगळाच कॉन्फिडन्स असतो, कारण या केससाठी तो खूपच मोठी रिस्क आज घेणार असतो आणि काहीही झालं तरी त्याला ही केस जिंकायचीच असते. मग आता त्याच कॉन्फिडन्समध्ये तो जेव्हा घराकडे चाललेला असतो तर प्रियासुद्धा आतमध्ये असते. आतमध्ये श्राद्धाचा कार्यक्रम मात्र सुरू असतो. तर इकडे कुणालाही काही खबर नसते की असं काहीतरी होणार आहे, इथे साधूबाबा वगैरे येणार आहे. तेवढ्यातच प्रियाला आता एक फोन येतो. तेव्हा फोन आल्यानंतर प्रियाला व्यवस्थित अश्विनचा आवाज ऐकू येत नाही. मग आता ती म्हणते, साक्षी अगं मी जरा आतमध्ये तुझ्या बेडरूममध्ये जाऊ का बोलायला. मग साक्षी म्हणते, हो जा. तर प्रिया अर्जुन येण्याच्या आतच तेथून जाते. आता अर्जुन हा महिपतच्या दारामध्ये उभा असतो आणि त्यांच्याकडे पाहतच राहतो. तर समोर आता तो कार्यक्रम, ते विधी सुरू असतात. दुसरीकडे सायली आता देवाचा धावा करत असते, सगळं काही ठीक होऊ दे.
आणि माझ्या अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होऊ देत. तर साक्षीची नजर ही मागे पडते तर अर्जुन तेथे उभा असतो. पण आता तो साधूबाबा बनून आल्यामुळे तिला काही एवढं कळून येत नाही. ती मागे जाते आणि त्यांना नमस्कार करत विचारते, कोण आहात आपण, कोण हवंय आपल्याला. तेव्हा अर्जुन वेगळाच आवाज काढून अगदी ज्या टोनमध्ये साधूबाबा बोलतात त्याच टोनमध्ये म्हणतो, या घरात मला वाईट शक्तींचा प्रभाव जाणवतोय आणि म्हणून माझी पावलं आपोआपच या घराकडे वळली. मग आता त्यावेळी साक्षी म्हणते, हो पण नाव काय तुमचं, म्हणजे मी यापूर्वी तुम्हाला कधी इथे पाहिलं नाही ना म्हणून विचारते. तर आता महिपतसुद्धा मागे वळून पाहतो. त्याला समजतं साधूबाबा आलाय. तर इकडे अर्जुन म्हणतो, मी मुळात या शहरातला नाहीच आहे. मी पनवेलमध्ये फक्त आणि फक्त एका दिवसासाठीच आलो आहे. मी वाराणसीमध्ये सेवा करतो, पूजा करतो आणि लोकांचं भविष्य अगदी अचूक सांगतो. तेव्हा साक्षीला आता प्रश्न पडतो, काय म्हणजे तुम्ही भविष्य सांगता? तेव्हा खरंच तुम्ही भविष्य सांगणार का असं साक्षी विचारते. त्यावेळी महिपत विचारतो की काय ग, कोण आहे ग साक्षी? वेळी साक्षी म्हणते, अहो अण्णा, वाराणसीवरून एक बाबा आले आहेत आणि ते भविष्य सांगतात. तेव्हा असं आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. आजच्या दिवशी आले म्हटल्यानंतर चांगलंच आहे. तू त्यांना घरात बसव आणि दूध केळी खायला दे असं महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी म्हणते, हो अण्णा. असं म्हणून ती आता साधूबाबांना म्हणते, या ना घरात बसा ना. तेव्हा अर्जुन घरात एंट्री करत असतानाच म्हणतो, या घरामध्ये ना मला नुसती संकट जाणवतायत. म्हणून तो साक्षीला सांगतो, मुली, मला तुझ्या ना वाईट काळाची चाहूल लागतीये. पण मला हेही समोर दिसतंय की तू तुझ्या आईचं श्राद्ध करती आहे आणि म्हणूनच तुझ्या आईचा आशीर्वाद हा नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणून तुझ्या वाईट काळात तुला तुझी फक्त आणि फक्त आईच मदत करू शकते. तेव्हा साक्षी आता खूपच घाबरलेली असते. आता तिचा वाईट काळ सुरू होणार म्हणजे या केसच्या बाबतीत काही होतंय की काय अशी तिला गडबड वाटू लागते आणि भीतीसुद्धा. त्यावरती महिपत विचारतो, अहो काय झालं गुरुजी, आतमध्ये का नाही येत तुम्ही? मी येऊ का स्वागताला? तेव्हा आता महिपत उठणार असतो. त्याचवेळी अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही वत्सा, असं पूजा करताना कधी उठायचं नसतं. मग आता महिपत म्हणतो, बरं. त्याचवेळी आता साधूबाबा म्हणतो, स्थान सोडायचं नसतं. येतो आपला आतमध्ये. मग आता अर्जुन जसं जसं आतमध्ये जाऊ लागतो तशी तशी साक्षीला आता धडकी भरू लागते. कारण त्या बाबांनी सांगितलेलं सगळं खरं वाटू लागतं की तुझ्या वाईट काळाची चाहूल मला लागली आहे, पण तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्यामुळे तुझी आईच या संकटाचं निवारण करू शकते असं काहीसं तिला आठवू लागतं आणि ती जरा घाबरतेच. दुसरीकडे आता सायलीला मात्र प्रश्न पडलेला असतो की चैतन्य भाऊजी आतमध्ये नक्की काय चाललं असेल हो? मला ना खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. अहो, यांना ओळखलं तर नसेल ना? वेळी चैतन्य म्हणतो, नाही, कुणीही ओळखलं नसेल, तू नको काळजी करू. मग आता सायली म्हणते, आता मला समजतंय. अहो, जेव्हा मागे मास्क लावून मी गेले होते ना यांच्या घरामध्ये, तेव्हा बाहेर राहून यांच्या मनाची काय घालमेल होत असेल. आता जशी माझी होती ना तशीच त्यांची सुद्धा होत असेल ना भाऊजी? पण तेव्हा निदान घरात महिपत तरी नव्हता हो. पण आता घरामध्ये महिपत आणि साक्षी हे दोघेही आहेत म्हटल्यावर जरा टेन्शनच आलंय. तेव्हा चैतन्य विचारतो, वहिनी, अगं तुझ्या नवऱ्यावर पूर्णपणे आहे ना विश्वास? तेव्हा सायली म्हणते, त्यांच्यावर आहे हो विश्वास, पण त्यांच्या रागावर अजिबात विश्वास नाहीये ना. ते साक्षी ही आता दूध आणि केळी घेऊन येते आणि घ्या ना बाबा असं म्हणते. तेव्हा बाबा म्हणतात, नको मला काही. त्यांच्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव असतो. त्या घरात मी कधीही काहीही खात पित नाही. मग आता साक्षी ठीक आहे असं म्हणते आणि बाबाजवळ बसते. तेवढ्यातच प्रिया आता साक्षीच्या रूममधून बाहेर येते. फोनवरती बोलत असते. अर्जुनची नजर मात्र तन्वीवर पडते. त्याला अचानक जबरदस्त असा धक्काच बसतो. कारण त्याला समजतं म्हणजे ही प्रियासुद्धा साक्षीमध्ये सामील आहे आणि प्रिया व साक्षी या दोघीही घट्ट मैत्रिणी आहेत. कारण आता ह्या साक्षीच्या आईच्या श्राद्धासाठी प्रिया येऊ शकते म्हटल्यानंतर त्या दोघींची किती घट्ट मैत्री असेल हा प्रश्न अर्जुनला पडतो. मग इकडे आता साक्षी म्हणते, बाबा, हे वाईट शक्ती वगैरे मला नाही कळत, पण आमचे काही महिने ना गेले
खूप त्रासामध्ये गेले आहेत. तेव्हा बाबा म्हणतात, नाही ग मुली, गेले 2 महिने नाही तर 2 वर्ष, गेल्या 2 वर्षांपासून तुझा वाईट काळ हा सुरू आहे, असं साक्षीला आता सांगण्यात येतं. त्यामुळे साक्षी आता खूपच घाबरते, कारण बाबांनी खरं खरं सांगितलेलं असतं आणि तिचा विश्वास बसावा यासाठी आता अर्जुन सायलीनेच ही चाल खेळलेली असते. मग पुढे आता साक्षी विचारते काय करावं लागेल. तेव्हा बाबा म्हणतात, तू काळजी करू नकोस बाळा, हे बघ आता दिवस पूर्णपणे बदलणार आहे, आता तुझा वाईट काळ हा संपणार आहे, चांगले दिवस येणार आहे, फक्त तुझ्या आईला ना तू अगदी कायम सोबत. साक्षी आता म्हणते, बाबा आपण आईला जाऊन खूप वर्ष झाली आहेत आता, त्यावेळी आई जरीही आपल्यासोबत नसेल तरीही तिचा आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी असतो, असं आता बाबा म्हणतात. मग अगं तिची एखादी वस्तू, तिची एखादी आठवण सतत अशी तुझ्यासोबत तू ठेव, म्हणजे तुझ्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही, कोणतंही बाहेरचं संकट येणार नाही. म्हणजे असं काहीतरी असेलच ना तुझ्या आईने दिलेलं, जे तू सतत तुझ्या हातात किंवा गळ्यात घालून ठेवू शकतेस. अशी काही आठवण आहे का बाळा. तेव्हा साक्षी या गोष्टीचा खूप विचार करते आणि म्हणते, हो बाबा मला आठवते, कारण माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईने मला ना एक पेंडंट केलं होतं आणि ते पेंडंट आहे माझ्याकडे. तेव्हा अर्जुनला हेच हवं असतं आणि तो आता बाबाच्या वेशात आलेला असल्यामुळे साक्षीला पटकन कळत नाही. तो म्हणतो, उत्तम, अतिउत्तम. मग त्यानंतर साक्षी म्हणते, बाबा तो पेंडंट जरा तुटला आहे. तेव्हा बाबा म्हणतात, काही हरकत नाही, हे बघ ते पेंडंट जरी तुटलं असेल तरीही आईची माया कधी कमी होत नाही, तिचा नेहमीच आपल्या लेकरांच्या पाठीमागे आशीर्वाद असतोच, आणि तू ते पेंडंट जर घातलं ना बाळा तर तुझ्या आईचा हात सतत तुझ्या डोक्यावरून असा फिरत राहणार. साक्षी म्हणते, आत्ता ते माझ्या बेडरूममध्ये आहे, मी ते घेऊन येतेच हा. तेव्हा बाबा म्हणतात, हो बेटा हो. मग साक्षी ते पेंडंट आणण्यासाठी लगेचच तेथून जाते. मग त्यानंतर अर्जुन आता काय करतो तर हळूच पिशवीतून मोबाईल काढतो आणि हळूच प्रियाचा तो फोटो काढून घेतो, ती महिपतच्या घरात आहे ना याचा. त्याचवेळी साक्षी आता रूमच्या बाहेर येते, त्यामुळे अर्जुन पटकनच आपला मोबाईल ठेवतो. तेवढ्यातच साक्षी तेथे येते. अर्जुन आता उठतो आणि आपला बाहेर पाहत असतो. साक्षी म्हणते, बाबा हे पहा, हेच ते पेंडंट आहे. बाबा ते पेंडंट हातात घेतात आणि त्याचा हा प्लॅन आता सक्सेसफुल होणार असतो. तो त्या पेंडंटकडे पाहतच राहतो, कारण ते पेंडंट हे यस अक्षराचं असतं आणि ते अर्ध यस हे अक्षर अर्जुन सायलीकडे असतं. तर बाबा ते पेंडंट असं दोन्हीही हातामध्ये घेतात आणि डोळे बंद करून मनातल्या मनात काहीतरी मंत्र म्हणतात आणि साक्षीला सांगतात, हो मुली, या पेंडंटमध्ये तुझ्या आईचा आशीर्वाद आणि प्रेम आहे, हे तू घे बरं आता, आणि आता हा दागिना ना तुझ्या गळ्यात घालून ठेव आणि 1 महिन्यापर्यंत हा दागिना अजिबात काढू नकोस, कारण हा 1 महिना ना तुझ्यासाठी संकट काळ आहे. मग आता साक्षी अजूनच घाबरते आणि मनात विचार करते, हा 1 महिना, कारण ती केस हे एक मोठं संकटच आहे. तेव्हा साक्षी विचारात पडलेलं पाहून बाबा विचारतो, मुली इतका विचार तू का करतेस, तर तुझ्या आईचा आशीर्वाद आहे, तू तो पटकन आता गळ्यात घाल. त्यावेळी साक्षी हो म्हणते. तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि विचारते, काय ग साक्षी, कोण आहे. मग आता ये ना अगं, बाबांचा आशीर्वाद घे, ते वाराणसीवरून आले आहेत, असं साक्षी सांगते. मग आता अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो की नाही, मी असा कुणालाही आशीर्वाद देत फिरत नाही. अति आगाऊपणा करत प्रिया पुढे येते आणि म्हणते, बाबा असं काय करताय तुम्ही. तर आता ते बाबा जाऊ लागतात. त्याचवेळी जाता जाता प्रियाची धडक नेमकी त्यांच्याबरोबर होते. मग आता प्रिया ही बाबाकडे पाहतच राहते. मात्र बाबा थोडे घाबरलेले असतात, कारण दुसरा तिसरा बाबा नसून तो अर्जुन असतो. त्यानंतर आता प्रिया ही एकटक सारखीच बाबांकडे पाहू लागते. ते पाहून अर्जुन मनातल्या मनात जरा घाबरतो आणि म्हणतो, ही अशी का बघतीये, मला कळतच नाही, हिने मला ओळखलं तर नसेल ना.
मग आता साक्षी म्हणते, अहो बाबा, ती माझी चांगली मैत्रीण आहे, तिने मला खरंच खूप मदत केली आहे. असं म्हणून साक्षी प्रियाला सांगते, अगं तुला माहिती आहे हे बाबा ना भविष्य सांगतात. तर प्रियाला आता आनंदच होतो आणि ती म्हणते, बाबा तुम्ही भविष्य सांगता, पाया पडते हा. असं म्हणून ती आता अर्जुनचा चक्क आशीर्वाद घेते. त्यानंतर आता त्याला असं वाटत असतं की थोडीशी माझी दाढी निघाली आहे, म्हणून तो ती दाढी व्यवस्थित आता करतो. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा ऐका ना, माझंही तुम्ही जरा भविष्य सांगताय. अहो माझ्या नशिबात ना जरा वेडेवाकडे ग्रह शिरले आहेत आणि त्यांना ना मला जरा हाकलून लावायचे. सांगा ना बाबा, मी कसं हाकलवून लावू? अहो सांगा ना बाबा, प्लीज प्लीज. आता प्रिया असं सारखी सारखी म्हणत असते. तर अर्जुनच्या आता ती नकली दाढी असते ना, ती थोडी निघालेली असते. तर अर्जुन तीच व्यवस्थित करण्याच्या आता नादात असतो. बाबा काही सांगत नाही, बोलत नाही. हे पाहून साक्षी थोडी पुढे येते आणि विचारते, बाबा काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा अर्जुन आता जरा घाबरलेलाच असतो. त्यानंतर आता महिपतची सुद्धा पूजा होते आणि तो उठतो आणि विचारतो, काय झालं हो गुरुजी, तुम्ही तर हे केळी आणि दूध तर घेतलंच नाही, तुम्हाला काही सरबत वगैरे देऊ का? ओ गुरुजी, अहो बोला की काहीतरी, असं महिप विचारतो. त्याचवेळी गुरुजी मोठ्याने म्हणतात, अहो वाईट शक्ती, अहो या घरामध्ये वाईट शक्ती खूप जास्त वाढली आहे. तेव्हा साक्षी महिपत घाबरूनच इकडे तिकडे पाहू लागतात. त्यानंतर बाबा म्हणतात, मी आता इथे एक क्षण देखील थांबू शकत नाही, आता मी एक क्षण सुद्धा इथे थांबू शकत नाही. असं म्हणून गुरुजी तेथून जातात. तेव्हा महिपत साक्षी घाबरतात आणि म्हणतात की काय झालं असेल अचानक गुरुजींना? तर अर्जुन आता बंगल्याच्या बाहेर पडतो आणि जरा मोकळा श्वास घेतो. आतमध्ये प्रिया म्हणत असते, वाईट शक्ती? तर साक्षीच्या हातात ते आता चेन असते आणि त्यामध्ये पेंडंट सुद्धा असतं आणि ती त्याच गोष्टीचा विचार करते आणि जरा घाबरलेली असते. इकडे अर्जुन आतमध्ये गाडीत येऊन बसतो. तेव्हा सायली विचारते, काय हो, आतमध्ये प्रिया होती? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आणि यावेळी ना माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. तेव्हा आता तो पुरावा दाखवतो, प्रियाचा फोटो, आणि तो फोटो पाहिल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. चैतन्य म्हणतो, अरे वाव अर्जुन, आता यावेळी आपल्याला कोर्टामध्ये सांगता येईल की तन्वीने दिलेली साक्ष ही मॅनेज केलेली होती. अर्जुन म्हणतो, हो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही उद्याच हा पुरावा कोर्टात दाखवा. अर्जुन म्हणतो, बायको रिलॅक्स, हा पुरावा आत्ता आपल्याला अजिबात दाखवता येणार नाही आणि आता योग्य वेळ आल्यानंतर आपण त्याचा वापर करणारच आहोत. आता आपला फोकस ना फक्त साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडंटकडेच असेल. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना, तुम्ही तिथनं घाईघाईत निघालात आणि साक्षीने तुमच्या समोर ते पेंडंट घातलंही नव्हतं, मग कशावरनं ती कोर्टात सुद्धा घालून येईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ते मलाही माहीत नाहीये, पण दामिनी देशमुख आपल्याला कोर्टात हे नक्कीच विचारेल की ते पेंडंट आलं कुठून. तेव्हा चैतन्यने सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला नसतो. अर्जुनने सांगितल्यावर तो सुद्धा विचारातच पडतो, कारण ते पोलीस स्टेशनमध्ये आपण तर सबमिट केलं नव्हतं आणि ते आपल्याकडे ठेवणं म्हणजे इलिगल आहे. तेव्हा काहीतरी करायला हवं, नाहीतर हे हेअरिंग महागात पडेल, असं चैतन्य म्हणतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये लगेचच दुसऱ्या दिवशी अर्जुनने हेअरिंग मागवून घेतलेलं असतं. साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी असं अर्जुन कोर्टासमोर सांगतो. जज साहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. मग त्यानंतर अर्जुन कोर्टासमोर विनंती करतो, मी साक्षी शिखरे यांनी गळ्यामध्ये कोणता एखादा सिंपल नेकलेस वगैरे घातलाय का ते पाहायचंय. त्यावेळी आता साक्षी खूपच घाबरते. चैतन्य आणि सायली दोघेही एक्सायटेड असतात की साक्षी खरंच तिथे पेंडंट दाखवेल का. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.